महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीला उजाळा। पत्रकार उत्कर्ष समितीकडून नवी मुंबईत लेखणीच्या योद्ध्यांचा यथोचित सन्मान। पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 6 जानेवारी 2026 रोजी नवी मुंबईतील खारकोपर येथे गौरव लेखणीचा सन्मान आपल्या कर्तृत्वाचा हा भव्य सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला। पत्रकार उत्कर्ष समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात पत्रकारिता क्षेत्रात अहोरात्र झटणाऱ्या निधड्या छातीच्या पत्रकारांना सन्मानित करण्यात आले। खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ जोमा नारायण घरत समाज मंदिर सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। पत्रकार उत्कर्ष समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर अशोक लक्ष्मण म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे नेटके नियोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री महेंद्रजी घरत यांनी विशेष उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमाची सुरुवात महेंद्र घरत यांच्या उपस्थितीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन करताना महेंद्रजी घरत यांनी पत्रकारितेच्या समाजातील स्थान अधोरेखित केले। पत्रकार लोकशाहीचा भक्कम आधारस्तंभ आहे। संकटाच्या काळातही आपली लेखणी जिवंत ठेवून समाजाला न्याय देण्याचे काम पत्रकार करतात असे शब्दात त्यांनी पत्रकारांचे कौतुक केले। त्यांच्या शुभ हस्ते पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना सन्मानित करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर समितीचे राज्य सचिव डॉक्टर वैभव पाटील, खजिनदार शैलेश ठाकूर, सहसचिव ज्ञानेश्वर कोळी, सदस्य रोहिदास जाधव, दिलीप गायकर आदी मान्यवर उपस्थित होते। पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील अन्यायाला वाचा फोडणाऱ्या आणि जनहित जपणाऱ्या पत्रकारांना यावेळी गौरवण्यात आले। समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या निष्ठेचा आणि परिश्रमाचाही यावेळी सन्मान करण्यात आला। पत्रकार उत्कर्ष समिती, महिला समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित होत्या, त्यांचाही सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानताना एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळाली। पत्रकार हा समाजाचा कणा आहे आणि त्याच्या सन्मानाने लोकशाहीचे मूल्य अधिक घट्ट होतात अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। रामशेठ ठाकूर स्टेडियम परिसरातील या सोहळ्याने केवळ पत्रकारांचा गौरवच नाही तर बदलत्या काळातही लेखणीची ताकद शाबूत असल्याचा संदेश संपूर्ण नवी मुंबई व रायगडला दिला गेला। अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलेला हा सोहळा उपस्थित पत्रकारांसाठी एक अविस्मरणीय ठेवा ठरला। लेखणीचा सन्मान हाच आमचा स्वाभिमान हा संदेश देत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांची मशाल तेवत प्रेरणादायी कार्यक्रमाची सांगता झाली। एक सुंदर आणि शिस्तबद्ध आयोजन म्हणून या कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण परिसरात रंगली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोफेसर अक्षय पाटील यांनी आपल्या रंजक शब्दात आणि खड्या आवाजात केली आणि कार्यक्रमाला उंचीवर नेले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, रणिता ठाकूर, नवी मुंबई। आमच्या संस्कृतीसाठी आणि आमच्या परंपरांसाठी जे आहे माझा पत्रकार बांधव हा टिकून राहिला तरच, म्हणजे आम्ही फक्त म्हणतो की आम्ही चौथा स्तंभ आहोत, परंतु तो चौथा स्तंभ जर मजबूतपणे उभा राहिला नाही